नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा व्हिडिओ सुरू करते. भक्तांनो, आपण सगळे दत्तांच्या छत्रछायेखाली एकत्र आलो. हीच स्वतःमध्ये खरी कृपा आहे. आज मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण मन लावून ऐकलात तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात चैतन्य, समाधान आणि दत्तकृपेचा अनुभव घडवू शकतो. कारण आजचा हा विषय साधा नाही. मार्गशीर्ष महिना का पवित्र आहे आणि दत्तभक्तांनी या महिन्यात काय करावे. हा महिना फक्त दिनदर्शिकेवरचा एक महिनाच नाही, तर हा महिना आहे स्वतः श्री दत्तात्रयांचा महिना आहे. मन, देह आणि कर्म तीनही शुद्ध करायचा काळ आहे. जे या काळात साधना करतात त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित मार्ग उघडतात, अडथळे दूर होतात आणि गुरु कृपा अनुभवायला येते, असं संतांनी सांगितलं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. मार्गशीर्ष महिना का पवित्र आहे. तर मार्गशीर्ष मास हा भगवान विष्णूंचा, दत्तांचा आणि कृष्णांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण म्हणतात, मासांना मार्गशीर्षम, म्हणजेच महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे. याचा अर्थ काय तर आपण साधारणपणे श्रावण महिना शिवभक्तांसाठी, कार्तिक महिना विष्णू भक्तांसाठी म्हणतो. परंतु मार्गशीर्ष हा महिना दत्त तत्व प्रकट होण्याचा, गुरुतत्व सक्रिय होण्याचा काळ आहे. या काळात निसर्गात सूक्ष्म ऊर्जा वाढत असते. आपल्या मनाला शांतता मिळते. साधना, जप, ध्यान आणि व्रत यांचा परिणाम दुपटीने वाढत असतो. संत म्हणतात, या काळात केलेल्या जपाचा फळ प्राप्तीचा वेग इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने वाढत असतो. कारण दत्ततत्व म्हणजे त्रिविधी शक्ती, ज्ञान, कर्म आणि भक्ती हे तीनही या काळात सामर्थ्यवान होत असतात. आता आपण जाणून घेऊया की मार्गशीर्ष आणि दत्तांचा संबंध काय. तर दत्त जयंती बहुतेक वेळा मार्गशीर्ष पौर्णिमेला येते. हा दिवस म्हणजे दत्ततत्व पृथ्वीवर अवतरलेला दिवस म्हणून संपूर्ण महिना दत्त उपासनेचा महिना मानला जातो. या काळात अनेक नाथ अवतारांनी संतांनी समाधी लीलांचं वर्णन केलेलं आहे. दत्तांची परंपरा नवनाथ, अनेक दिगंबर साधू, अग्निहोत्री, वटवृक्षाखाली तप करणारे योगी यांच्या साधनांचा काळ याच महिन्यात अत्यंत प्रभावी असतो. यांचा एकच उद्देश आहे, मनाला देवाजवळ नेणे आणि अहंकार मोडणे. तर भक्तांनो, दत्त भक्तांनी या महिन्यात काय करावे. तर आता इथे आपण मुख्य विषय सुरू करूयात. तर दत्त भक्तांनी काय करायला पाहिजे. तर एक आकडा, श्री गुरुचरित्र किंवा दत्त संहितेचे पठण करा. या महिन्यात रोज किमान एक अध्याय ऐकणे किंवा वाचणे किंवा फक्त भक्तिभावाने ऐकले तरी सुद्धा त्याचे फळ तुम्हाला मिळते. तुम्ही असे म्हणू शकता, मी रोज झोपण्यापूर्वी एक अध्याय ऐकतो किंवा वाचतो. वेळ नसला तरी ऐकलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दत्त गुरु उपासना, दत्त जप करणे महत्त्वाचे आहे. कोणताही जप असो, ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री दत्तात्रेय नमः किंवा श्रीपाद वल्लभ नमः. जप सकाळी, संध्याकाळी किंवा चालताना, स्वयंपाक करताना किंवा प्रवासात, कोणत्याही वेळी. दत्ताला वेळ देण्यासाठी वेगळी वेळ नको आहे, फक्त मन देणं आवश्यक असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वटवृक्ष पूजा. विशेष ऊर्जेचा काळ असतो तो. वटवृक्ष दत्त तत्वांचा अधिष्ठान. या महिन्यात वटवृक्षाखाली बसून ध्यान करणे म्हणजेच मन शांती होते, विचार स्थिर होत असतात.
आणि चौथं म्हणजे उपवास, गुरुवार विशेष साधना. मार्गशीर्षातील गुरुवार म्हणजे गुरुतत्व शिखराला असतो. उपास, दर्शन, सेवा, अन्नदान यांची फळे अत्यंत शुभ असतात. आणि पाचवं म्हणजे सद्गुरूंचे मनन, अनुभव लिहून ठेवणे. या काळात अनेकांना स्वप्न, संकेत, अंतर्ज्ञान, शांतता, दिशा मिळत असते. तुम्ही बोलताना असे सांगा की मार्गशीर्ष महिन्यात जीवनात बदल कसा येतो, आध्यात्मिक स्पर्श कसा असतो. तर हा महिना मनातील वाईट संस्कार धुण्याचा आहे. जिथे राग आहे तिथे शांती, जिथे भीती आहे तिथे श्रद्धा, आणि जिथे गोंधळ आहे तिथे दिशा. आणि दत्त म्हणजेच दिशा देणारा, आणि मार्गशीर्ष म्हणजेच मार्ग दाखवणारा काळ आहे. आता इथून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. मार्गशीर्ष महिना आपण पूजा, जप, व्रत म्हणून करतो. पण प्रश्न असा आहे की हा महिना खरंच आपल्या जीवनात काय बदल घडवतो? काय फक्त देवपूजा करून फळ मिळतं, की आपली आंतरिक ऊर्जा बदलते? खरं सांगायचं तर मार्गशीर्ष म्हणजे आतला स्वच्छतेचा काळ. आपण घराची दिवाळीत साफसफाई करतो, पण मार्गशीर्ष हा मनाची आणि कर्माची दिवाळी आहे. या काळात 3 मोठे बदल घडत असतात. ते म्हणजे पहिला, मनाचं शुद्धीकरण. आपण रोज धावपळीत किती विचार करतो, भीती, चिंता, राग, कुटुंबातील ताणतणाव आणि भविष्यातील काळजी. मार्गशीर्षात दत्त तत्व प्राबल्यात असल्यामुळे मन शांत होतं. ध्यान, दत्त जप, अध्याय ऐकणे यामुळे मनाचे अंतरंग स्थिर होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुने संस्कार निघून नवीन चेतना रुजते. साधक हा शब्द वापरला पाहिजे. जो साधतो तो बदलतो. मार्गशीर्षात जप केला तर फक्त शब्दच नाही, त्या शब्दांची ऊर्जा आपल्या अवचेतन मनावर छाप सोडत असते. सतत म्हणत राहा, जसं की दिगंबरा म्हणत राहिल्यानंतर अहंकार ढिला होतो, आणि श्रीपाद वल्लभ म्हणत राहिल्यावर विश्वास वाढतो, आणि दत्तात्रयाय नमः म्हणत राहिल्यावर स्वीकार वाढतो. ही फक्त पूजाच नाही, ही आतली प्रोग्रामिंग आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिशा मिळते. जीवनात निर्णय स्पष्ट होतात. दत्तांचा अर्थच तोच आहे जो देतो, ज्ञान देतो, मार्ग देतो, उपाय देतो, अनेक वेळा कॉन्फिडन्स देतो. नोकरी करायची की व्यवसाय, संबंध ठेवायचा की सोडायचा, कोणावर विश्वास ठेवायचा. मार्गशीर्ष हा निवडी स्पष्ट करणारा वेळ आहे. हा महिना तुम्हाला उत्तर देतो, कधी लोकांच्या रूपाने, कधी प्रसंगाच्या रूपाने, तर कधी अंतर्मनातून आवाज येऊन. एक कथा सांगते. मार्गशीर्षात घडलेला बदलच आहे त्यावर आधारित एक कथा आहे. ही कथा आहे एका साध्या माणसाची. आपण त्याचं नाव ठेवूया जनार्दन. जनार्दन आयुष्यभर मेहनत करत होता, पण मनाला काही शांती मिळत नव्हती. घरात सतत वाद व्हायचे, पैशाची तंगी असायची, आरोग्याचे प्रश्न असायचे, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनात सतत त्याच्या भीती असायची. मी काहीच करू शकत नाही का, हे त्याला भीती असायची. त्यांच्या गावातले लोक म्हणायचे, बाबा एकदा दत्त जप सुरू कर. पण तो म्हणायचा, मला वेळ नाही, मला हे जमत नाही. पण एके दिवशी मार्गशीर्ष महिना सुरू झाला. गुरुवारच होता. गावात कीर्तन होते. कीर्तनकार म्हणाले, या महिन्यात तुम्ही केलेली साधना दत्तगुरू थेट स्वीकारतात. तुमच्या श्रद्धेने घेतलेले एक पाऊल आहे ना, तिकडे गुरूंकडे लाख पावले येत असतात. हा संवाद जनार्दनांच्या मनाला भिडला. त्याच रात्री त्याने काही मोठं नाही केलं, फक्त उशीवर डोकं ठेवून शांतपणे म्हणाला, दत्तगुरू मला तुम्ही मार्ग दाखवा. तेवढंच बोलले आणि दुसरा दिवस उजडला. त्याला बस स्टॉपवर एक जुना ग्रंथ सापडला. तो होता गुरुचरित्र. तो कोणाच्या बॅगेतून पडला होता
माहीत नव्हतं आणि मालक कुठे होता त्या बॅगेचा तेही माहीत नव्हतं. त्याने तो ग्रंथ सरळ उचलला आणि घरी आणला आणि तो वाचू शकत नव्हता, त्याला वाचता येत नव्हतं. तो ग्रंथ त्याने दुसऱ्याकडून वाचून घेतला आणि स्वतः त्या रात्री ऐकला आणि रोज ऐकू लागला. काही दिवसातच त्याचे दिवस बदलायला सुरू झाले. घरातील त्याचे वाद कमी झाले. पत्नीचा स्वभाव देखील शांत झाला. त्याला अचानक गावातल्या मंदिरात कामसुद्धा मिळालं आणि सर्वात मोठं म्हणजे त्याच्या डोक्यातला ताण हळूहळू कमी झाला. तो म्हणायचा, मी काहीच केलं नाही, फक्त मार्गशीर्षात स्वामींना, भक्तांना, दत्तांना शरण गेलो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना स्वप्न पडले की एक वृद्ध दिगंबर योगी त्याला म्हणाले, भिवू नकोस, तुझा मार्ग उघडा आहे, मी उघडला आहे. त्या स्वप्नानंतर त्याला आयुष्यातला पहिला आणि मोठा निर्णय घेण्याची हिंमत आली. त्याने मंदिरातील सेवा पूर्ण वेळ स्वीकारली. आज तो मंदिरात सेवा करतो आणि म्हणतो, मार्गशीर्ष महिन्याने मला आयुष्य दिलं आहे. भक्तांनो, ही कथा फक्त कथाच नसते, तर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात आलेला प्रत्येकाचा क्षण असतो. प्रश्न फक्त एवढाच असतो की आपण त्या क्षणी दत्तांच्या दारी उभे असतो का? तर भक्तांनो, मार्गशीर्ष महिना आपण समजून घेतला, कथा ऐकली आणि अनुभवसुद्धा जाणून घेतले. पण शेवटी सगळं आपल्या अंतर्मनात बदल घडवण्यासाठीच आहे. दत्तांना मोठमोठ्या पूजा नको आहेत, दत्तांना भव्य विधी नको आहेत. दत्तांना हवं आहे ते फक्त एक निष्कपट शरणागती. या महिन्यात आपण जप करू, साधना करू आणि काही वेळ तरी शांत बसू आणि म्हणू, दत्त महाराज मला दिशा द्या आणि माझं जीवन माझ्या हातून योग्य प्रकारे घडू द्या. ही प्रार्थना मनापासून करा, बाकी सगळं दत्त स्वतः घडवतील. चला तर मग, जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.